एसटी मध्ये मुलीचा धक्कादायक प्रकार. अचानक एवढे पोलीस का आले? संपूर्ण देशभरात चर्चा. रात्रीचा काळोख, धावणारी एसटी आणि आत बसलेले प्रवासी. सगळं काही नेहमीसारखंच वाटत होतं, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. त्याची कुणालाही कल्पना नव्हती. बसमध्ये बसलेले प्रत्येकजण आपापल्या विचारात गुंतले होते, पण काही क्षणातच सगळ्यांच्या आयुष्याला हादरा बसणार होता. गावातून पुण्याकडे जाणारी ती एसटी भरलेली होती. लोकांची गर्दी, गोंगाट, तिकिटांसाठीची लगबग. सगळं काही अगदी रोजच्यासारखंच होतं, पण त्या गर्दीत एक मुलगी मात्र शांतपणे बसली होती. अस्मिता. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं दिसत होतं, पण कुणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. बस हळूहळू पुढे सरकत होती. प्रवासी चढत उतरत होते. अस्मिता खिडकीजवळ बसली होती, कागद काही हातात घट्ट पकडलेले. ती वारंवार आजूबाजूला पाहत होती, जणू काहीतरी मनात चाललं होतं. तिच्या चेहऱ्यावरची बेचैनी कुणाच्या लक्षात येत नव्हती. थोड्याच वेळात बसमध्ये एक वृद्ध आजी चढल्या. त्यांना बसायला जागा नव्हती. त्यांनी अस्मिताकडे पाहत नम्रपणे जागा मागितली, पण त्या क्षणी अस्मिताने अचानक रागाने प्रतिक्रिया दिली. तिच्या आवाजात चिडचिड स्पष्ट जाणवत होती. बसमध्ये बसलेले लोक एकदम शांत झाले. सगळ्यांनी तिच्याकडे पाहायला सुरुवात केली. आजकालच्या मुलींना अजिबात शिष्टाचार नाहीत. कुणीतरी पुटपुटलं. अस्मिताचं वागणं सगळ्यांना विचित्र वाटू लागलं. महिला कंडक्टरही तिथेच होत्या. त्यांनीही अस्मिताकडे नजरेनं पाहिलं. त्यांना वाटलं ही मुलगी खूप उद्धट आहे, पण अस्मिता मात्र काहीतरी वेगळ्याच अवस्थेत होती. जणू तिचं लक्ष कुठेच नव्हतं. बस पुढे जात राहील, पण अस्मिताची अवस्था हळूहळू बदली लागली. तिच्या कपाळावर घाम दिसू लागला. ती वारंवार श्वास घेत होती, पण कधीही कुणी तिच्याकडे नीट पाहिलं नाही. प्रवासी आपापल्या गप्पांमध्ये व्यस्त होते. काही लोक अजूनही तिच्या वागण्याबद्दल बोलत होते. नाटक करत असेल कुणीतरी म्हणालं. अस्मिता मात्र शांत बसली होती, पण तिच्या आत काहीतरी गंभीर सुरू होतं. वेळ जसा जसा पुढे गेला तसं तसं तिचं शरीर थरथरू लागलं. तिने डोळे मिटले आणि छातीवर हात ठेवला, पण तिची ही हालचालही कुणाच्या लक्षात आली नाही. शेवटी बस शेवटच्या स्टँडकडे पोहोचली. एका मागोमाग एक प्रवासी उतरू लागले. गोंधळ, आवाज, धावपळ आणि त्या सगळ्यात अस्मिता मात्र जागेवरच बसलेली होती. कंडक्टर तिकीट मोजत होता. त्यांनी बस रिकामी झाली का ते पाहण्यासाठी मागे वळून पाहिलं आणि त्यांची नजर अस्मितावर थांबली. ती अजूनही तिथेच बसलेली होती, पण काहीतरी वेगळं होतं. ती तिच्याकडे गेल्या. उतरणार नाहीस का? त्यांनी विचारलं, पण अस्मिताने काही उत्तर दिलं नाही. तिचा चेहरा पांढरा पडला होता आणि ती हालतही नव्हती. कंडक्टर घाबरल्या. त्यांनी तिच्या खांद्याला हलकं हलवलं, तेव्हा अस्मिताने हळू आवाजात काहीतरी पुटपुटलं. बाबांना फोन करा. त्या क्षणी सगळं चित्र बदललं. कंडक्टरच्या लक्षात आलं की ही साधी गोष्ट नाही. त्यांनी ताबडतोब ड्रायव्हरला हाक मारली. ड्रायव्हर धावत आला. दोघांनी मिळून अस्मिताला उभं करण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्ण अशक्त झाली होती. तिचा श्वास वेगाने चालू होता. त्या क्षणी कंडक्टरने एक मोठा निर्णय घेतला. नियम, वेळ, ड्युटी सगळं बाजूला ठेवत त्यांनी बस थेट हॉस्पिटलकडे वळवायला सांगितले. बस पुन्हा सुरू झाली, पण यावेळी ती प्रवाशांसाठी नव्हती. ती एका जीवासाठी धावत होती. रस्त्यावर लोक आश्चर्याने पाहत होते. एसटी इतक्या वेगात का जात आहे? हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टरांनी तिला ताबडतोब आत घेतलं. कंडक्टर बाहेर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. कंडक्टरचं हृदय जोरजोरात धडकत होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून त्या स्तब्ध झाल्या. थोडा उशीर झाला असता तर त्यांनी वाक्य पूर्ण केलं नाही. अस्मिताला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. बसमध्ये जिच्यावर लोक रागवत होते, जिला उद्धट समजत होते, ती मुलगी प्रत्यक्षात मृत्यूशी झुंज देत होती. कंडक्टरच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी योग्य वेळी घेतलेला निर्णय एका जीवासाठी देवदूत ठरला होता. ही बातमी काही वेळातच पसरली. एसटी बस रुग्णवाहिका बनली अशी चर्चा सुरू झाली. लोक आश्चर्यचकित झाले. काही जण म्हणत होते, जर कंडक्टरने दुर्लक्ष केलं असतं तर? हा विचारच अंगावर काटा आणणारा होता. थोड्याच वेळात पोलिसही तिथे आले. चौकशी सुरू झाली. एवढा मोठा प्रकार घडला होता, त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. पण या सगळ्या गोंधळामागे एकच सत्य होतं. वेळेवर ओळखलेलं संकट आणि दाखवलेली माणुसकी. आजही लोक त्या घटनेबद्दल बोलतात आणि एकच प्रश्न विचारतात, आपण असतो तर काय केलं असतं? आणि त्या दिवशी एका साध्या एसटी बसमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशाला एक मोठा धडा देऊन गेली.